SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। घराच्या बाजूलाच बियर बार, कुटुंबातील व्यक्तींना, महिलांना नाहक त्रास, पोलीस प्रशासनाला देखील जुमानत नाही बार मालक। सविस्तर वृत्त असे। चांदोरी सायखेडा गावात टॉप टू बॉटम या नावाचा बियर बार आहे। या ठिकाणी या बियर बारच्या बाजूलाच पवार नामक एक कुटुंब राहते। या कुटुंबाला या बियर बारमध्ये येणाऱ्या मद्यपींचा गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मद्यपी बारमध्ये येताना घराच्या बाजूलाच आपल्या गाड्या पार्क करून रात्रीच्या वेळी लघुशंका देखील याच ठिकाणी करत असल्याचे घरातील महिला भगिनींना लज्जा उत्पन्न होत असते। यावेळी सायखेडा पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली असता फक्त बार मालकाला समज दिली जात असल्याने या बार मालकाचे मनोबल उंचावले की काय, कुठलीच कारवाई आपल्यावर होत नाही, जणू अशी समज या बार मालकाची झाली आहे असे कुटुंबातील व्यक्तींना वाटते। यावेळी कुटुंबातील व्यक्ती भगवान पवार यांनी बोलताना आपबीती सांगितली। चांदोरी गावात आहे, बाजूला माझं घर आहे, बाजूला टॉप टू बॉटम बियर बार आहे। याच्या बारमध्ये जे लोक येतात दारू पिण्याकरता, आल्यानंतर घरापाशी गाडी लावता, रस्त्यात गाडी लावता, इकडे लगी वगैरे करतात। 112ला कॉल करून सुद्धा त्यांना समज दिले तरी ते लोक ऐकतील। हा आम्हाला 1.5 वर्षापासून त्रास आहे। त्यांना आम्ही मालकाला 10 वेळेस बोललो की गाड्या लावत नको, लोक लगी वगैरे करतात, तुम्ही याची व्यवस्था समजून दराचा पाडून करा। पण बार मालक हा काय ऐकत नाही। आम्ही वारंवार सांगून हे करून त्यांना आम्ही बोलू, आम्ही लेखी तक्रार देतो। ते लेखी काय म्हणतो, तू लेखी तक्रार देऊन बघ, आम्ही काय करतो। या धक्क्याने आम्हाला उद्या नको कमी जास्त करायला किंवा नको हे करायला। तर स्थानिक पोलीस स्टेशन, सायखेडा पोलीस स्टेशन असो या DCP स्वामी साहेब असो यांना विनंती आहे की याच्यावरती काही ना काही त्यांनी मार्ग काढावा, हे करावं। नाही तर आम्ही आमची प्रॉपर्टी विकून आम्ही आमच्या गावाला निघून जातो। ते म्हणते इकडून विकून तिकून निघून जा, आम्ही ऐकणार नाही, आम्ही हेच करणार, आमच्या गाडीकडंच लागणार, तुला काय करता ते कर। आम्ही 112ला बी कॉल केला, ते स्थानिक पोलीस आले बी, अधिकारी बी आले, त्यांच्या साहेबांसमोर बी नेलं। ते फक्त म्हणे की याच्या पुढं असं करू नको। तर ते आज रात्रीनं ऐकता आजसुद्धा गाड्या त्यांनी लावलेल्या आहे। यांचा रोज तयारी लघवी करता, आमच्या आई बहिणी यायला खूप आम्हाला त्रास होतो। यांचा एवढा त्रास 1-1.5 वर्षापासून का आम्ही त्या त्रासाला वैतागलेलो आहे। ते लघवी करता, हे करता, शिवीगाळ करता, रात्री 1-1 वाजेपर्यंत ते बाहेर चालत त्या हे करता, धिंगाणा करता, गागोरड करता, याचा आवाज वगैरे वाढवता आणि रस्त्यात गाडी वगैरे लावून देता। रात्री बेरात्री येण्याकरता असतो माणसाचा जीव घाबरतो। PL माणसाचा एखादा माणूस काय बोलतो, ते उपर बोलते, भांगडे झगड्याचे काम होऊन जाते ते। याच्यावरती स्थानिक पोलीस स्टेशनवाल्यांनी काही मार्ग काढावा। यांना समोर जागा आहे, समोर पार्किंग आहे, समोर सगळे असताना सुद्धा ते मुद्दामून हटकून तिकडे गाड्या वगैरे लावतात आणि आम्हाला लोकांना खूप त्रास देतात आणि ते लगी वगैरे करतात, दारू पिणे लोक खूप हे करतात। याच्यावरती स्थानिक पोलीस स्टेशनवाल्यांनी असो किंवा स्वामी साहेबांनी असो याच्यावरती काही ना काही मार्ग काढून याच्यावर काही ना काही मार्ग काढावा। ना तर नाही करत आम्ही आमची प्रॉपर्टी आम्ही सोडून आम्ही इकडून निघून जातो। याच्यावरती जर काही पर्याय निघाला नाही तर आम्हाला शेवट स्वामी साहेबांना जाऊन भेटावं लागेल, या किंवा मग आम्हाला लेखी तक्रार देते तर मुख्यमंत्री साहेबांना पाठवू किंवा मुख्यमंत्री साहेबांना पाठवू किंवा काही कलेक्टर साहेबांना पाठवू। आम्ही लेखी तक्रार आम्ही एवढं देणार म्हणजे देणार आहे आम्ही। याच्यावरती काही ना काही साहेबांनी मार्ग काढावा ही नम्र विनंती। आता पोलीस प्रशासन कशा प्रकारे कारवाई करणार याकडे सर्व गावकऱ्यांसह नाशिक शहराचे देखील लक्ष लागले आहे। SPN न्यूजसाठी SPN न्यूज ब्युरो, नाशिक।